केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करार वार्षिक 5,000 रुपये सूट देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात राज्यभरात लोकसभेसाठी उभे असलेल्या उमेदवारांना भेटून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन दिले जात आहे। परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी या संदर्भात निवेदन देऊन निवडणुकीनंतर संसदेमध्ये आपण आमचा प्रश्न मांडावा अशी मागणी केली आहे। कोरोना काळात वृत्तपत्र व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। वसंत मुंडे यांनी केलेली मागणी रास्त आहे। माझा त्यांना पाठिंबा आहे। आपण निवडून आल्यावर संसदेत प्रश्न मांडू असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे। आज तमाम भारतवासियांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो। परभणी महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो रामनवमीनिमित्त। तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांचे अध्यक्ष माझे मित्र वसंतरावजी मुंडेजी आणि संघटक संजयजी भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या माध्यमातून मला एक आज निवेदन देण्यात आलं। ते निवेदनाची मागणी रास्त आहे की केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या उत्पन्न करात वार्षिक 5,000 रुपयाची सूट द्यावी। त्याला मी महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देत आहे। आणि ज्यावेळेस मी सभागृहात जाईल तेव्हा हा मुद्दा मी उचलण्याचा प्रयत्न करीन। मी माझ्या पक्षाच्या वतीने, मी माझ्या महायुतीच्या वतीने आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना देखील ही मागणी मान्य करून करण्यासाठी मी त्यांना विनंती करेन। मी एवढा शब्द देतो आणि तमाम परभणी लोकसभेतील मतदार बंधू भगिनींना मी शुभेच्छा, रामनवमीच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मागच्या वर्षभरापासून देशभरातील वर्तमानपत्राच्या संदर्भामध्ये एक मोहीम आम्ही राबवलेली आहे। कोरोना नंतर वर्तमानपत्रांचा व्यवसाय खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे। खप कमी झालेल्या आहेत, जाहिराती कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे लाखो कामगार आहेत, पत्रकार आहेत, यांच्यावर अनेक प्रश्न यांच्यासमोर निर्माण झाले। म्हणून केंद्र सरकारकडे आम्ही एक मागच्या वर्षभरापूर्वी अर्थमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या आयकरदात्यांना वार्षिक 5,000 रुपयाची सूट वर्तमानपत्र खरेदी द्यावी। आणि त्यासाठी आम्ही या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुद्दाम म्हणून महाराष्ट्रातल्या जवळपास आम्ही 100च्या आसपास उमेदवारांना हे निवेदन देतोय। कारण पत्रकारांचे प्रश्न आहेत, पत्रकारांच्या प्रश्नाबाबत कुणीच जागृत नसतं। पत्रकारांना काही प्रश्न असतात असंच कुणी मानायला तयार नाही आणि म्हणून पत्रकारांनी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना आपल्या प्रश्नांची जाणीव करून दिली पाहिजे। म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही सगळ्यांना निवेदन देतोय आणि ह्या जवळपास 35,000 कोटीचा देशभरातला व्यवसाय आहे। छोटी मोठी वर्तमानपत्र, तालुका जिल्हा पातळीवरची ही वर्तमानपत्र आहेत आणि सामान्य माणसाचा हे आवाज आहे आणि त्याच्यामुळे ही इंडस्ट्री टिकली पाहिजे। यातल्या काम करणाऱ्या लोकांना, पत्रकारांना, या सगळ्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं पाहिजे। यासाठी सरकारनं यामध्ये वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या आयकरदात्यांना जे टॅक्स पेयर आहेत त्यांना वार्षिक 5,000 रुपये सूट द्यावी अशी आमची साधी आणि सरळ मागणी आहे। का तर केंद्र सरकार वेगवेगळ्या 20 ते 22 इन्शुरन्स कंपन्यांना, विमा कंपन्यांना त्यांचा विमा लोकांनी घ्यावा, ती जास्तीत जास्त विमा पॉलिसी खपल्या जाव्यात, लोकांनी घ्याव्यात, सेल व्हाव्यात, यासाठी एका हप्त्याचा परतावा विमा घेणाऱ्या ग्राहकाला दिला जातो। याच धर्तीवर केंद्र सरकारने जर या वर्तमानपत्रांना जर अशा पद्धतीची मदत करण्याची भूमिका घेतली तर मला असं वाटतं की ही देशभरातली मोठा क्रांतिकारी निर्णय होऊ शकतो आणि म्हणून आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या 100 उमेदवारांना या संदर्भात निवेदन देत आहोत। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।